पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। त्यांकडून 3 तालुक्यातील पूरग्रस्तांना वैयक्तिक 50 टेम्पो मदत। भूम परांडा कळंब मधील 10,000 कुटुंबांना मदत करणार। मदतीच्या किटवर शिंदेंसह सरनाईकांचा फोटो। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मदत किटमध्ये 12 जीवनावश्यक वस्तूंचा समावेश। किटमध्ये पीठ, पोहे, डाळ, शेंगदाणे तेलासह तांदूळ, साखर आणि ब्लँकेट। मदतीवर दाढीचे फोटो लावून पूरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा। शिंदेंनी पाठवलेल्या मदतीवरून संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका। मदत करताना पक्षाचा विचार नको। बळीराजा जगला तर सगळे जेवाल, नाहीतर आपल्या सर्वांचे फोटो फ्रेममध्ये लागतील। शिंदेंच्या मदत किटवरून अविनाश अभ्यंकरांचा हल्लाबोल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोलापूरमध्ये नुकसानीची पाहणी। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच तातडीची मदत करणार। पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देणार, फडणवीसांची घोषणा। मुख्यमंत्री फडणवीसांकडून माढ्यातील निमगावात नुकसानीची पाहणी। कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, निमगावात फडणवीसांचं आश्वासन। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सोलापूरमध्ये नुकसानीची पाहणी। तात्काळ पंचनामे करून अहवाल द्या। नुकसानग्रस्त ग्रामस्थांसाठी जेवणाची व्यवस्था करा, अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना। कृषी मंत्री धरणेंकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकसानीची पाहणी। अधिकारी पंचनामे करत नाहीत। शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा। हेक्टरी 50,000च्या मदतीची ही मागणी। पंकजा मुंडेंकडून जालन्यामध्ये नुकसानीची पाहणी। पंचनामे करून लगेच मदत देणार, पंकजा मुंडेंची माहिती। तर पंकजाताई मदत करा म्हणत गोळे गावातील महिलांना पंकजा मुंडेंसमोर अश्रू अनावर। शेतकऱ्यांसाठी 1 महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार, भुजबळांची घोषणा। शेतकऱ्यांसाठी जे शक्य होईल ते सर्व करणार, भुजबळांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे उद्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर जाणार। धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची ठाकरे पाहणी करणार। राज्यभरात झालेल्या पावसाच्या थैमानामुळे 14 जणांचा मृत्यू। बीड, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा फटका। 100हून अधिक जनावरं दगावली। धाराशिवमध्ये मंत्री गिरीश महाजनांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी, तर मी पैसे घेऊन आलो नाही, गिरीश महाजनांचं वक्तव्य। पैसे घेऊन आलोय का म्हणतात, मग मंत्री आहेत तर फिरतात कशाला? दिखाव्यासाठी दौरे काढून खर्च वाढवण्यापेक्षा हेक्टरी 50,000ची मदत करावी, रोहित पवारांची महाजनांवर टीका। लातूर जिल्ह्यातल्या कार्ला गावातील 500 एकर शेती पाण्यात बुडाली। पिकांसह जमीन खरडून गेल्यानं शेतकरी संकटात। सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गासह रेल्वे मार्गही ठप्प। सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि हुतात्मा एक्सप्रेस सोलापूर स्टेशनवर रखडल्या। गोदावरी नदीला पूर आल्यानं परभणीच्या गंगाखेडमध्ये शेतात पाणी साचलं। शेतात साचलेल्या पाण्यामध्ये पोहोच शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी। गेल्या 11 दिवसांपासून बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस। गोदावरी, मांजरा आणि सिंदफणा नदीला पूर। मोरगाव परिसरातील शेतीसह काही घरं पाण्याखाली। अतिवृष्टीचा फळबागांनाही मोठा तडाखा। सोलापुरातील वाकावला पुराच्या पाण्याचा वेढा। रेस्क्यू टीम पोहोचली नसल्याचा गावकऱ्यांचा दावा। पुरामुळे पिण्याच्या पाण्याचीही गावात सोय नसल्यानं ग्रामस्थ हवालदिल। परिषद निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता। मतदार याद्या 27 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आदेश। हरकती सूचनांसाठी 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान मुदत। सोनं 2,950 रुपयांनी तर चांदी 4,500 रुपयांनी महाग। सोनं 1,17,832 रुपये तोळा तर चांदी 1,40,080 रुपये किलोवर। दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण। मोहनलाल, शाहरुख खान, राणी मुखर्जींसह विक्रांत मेसी यांचा गौरव। भारत आणि चीन रशियाला युद्धासाठी आर्थिक रसद पुरवत आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेतच भारतासह चीनला लक्ष्य। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।